गुड मॉर्निंग. आता 11 वाजले आणि मी जस्ट चिकूला झोपवलंय. मी आज सकाळी ना 6:30 वाजता उठले आणि त्याच्यानंतर मी बाकीच्या सगळ्या कामाला लागले. किती पण लवकर प्रयत्न केला ना, की लवकर उठण्याचा होत नाही. मला तरी होत नाही, कारण संध्याकाळ झाल्यानंतर ना माझी पूर्ण एनर्जी डाऊन होते. ते काय म्हणतात ना जेंटल पेरेंटिंग वगैरे, ते माझ्याकडून तर काही होत नाही. खरंच होत नाही. ट्राय केलं तरी पण होत नाही. दोन्ही पण मुलं आहेत आणि ती इतकी त्रास देतात. आता व्हिडिओ काढायचा आहे, मला व्लॉग अपलोड करायचा आहे म्हणून मी काही पण उगाचच बोलणार नाही. जे जेन्युइन आहे तेच बोलेल मी. मुलं अजिबात ऐकत नाही. मला तरी एक गोष्ट 10 वेळा सांगावी लागते. जर माझा मुलगा माझ्या समोरच बसला असेल, तर मला एक गोष्ट त्याला 10 वेळा ओरडून-ओरडून सांगावी लागते. तेव्हा मग तो कुठे ऐकणार. मग तेव्हा पण त्याला सांगावं लागतं, "मी आता उठेन बघ तुला मारायला." मग तेव्हा तो कुठे ऐकणार. आणि खरंच या सगळ्या गोष्टीमुळे माझी एनर्जी डाऊन होते. सकाळी एवढी इच्छा असते, की लवकर उठावं, पण होत नाही. म्हणजे मला कळतं, की आता 6 वाजलेत, आता उठायचंय, पण होत नाही. खरंच होत नाही. आणि आज सकाळी मी डब्याला मुलांच्या टिफिनला आज बटाट्याचे काचरे दिले होते आणि चपाती, आणि ह्यांच्या टिफिनला अंड्याची भुर्जी दिली होती आणि चपाती, आणि नाश्त्यासाठी पास्ता केला होता. ते पण खाल्ले आणि मुलांना पण पास्ताच दिला होता. मला एक कळत नाही, पास्ता माझ्याकडून काय चूक होतंय, करताना काय होतंय. नेहमी ना पास्ता उकळल्यानंतर यावेळेला मी मीठ टाकलं होतं, मीठ आणि तेल, त्यामुळे ते उकळताना चिकटले नाही. पण जेव्हा मी फोडणी देते ना, ते मसाला जो टाकते मी, पास्ता मसाला, तर तो पूर्ण चिकटतो आणि कांदा, टोमॅटो आपण जे टाकतो ना, ते पूर्ण पॅनला चिकटून जातं. तर असं का होतं? जर माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पास्ता चिकटतो का? नेहमीच असं होतं. त्याला आता मी झोपवलंय. आता बाकीची सगळी कामं करायची आहेत अजून. सगळा तसाच पडलेला आहे पसारा. कोंबडी अंडी द्यायला बघा कुठे आहे ते. तर मी पटकन सगळं आवरून माझा दिवस कसा जातो हे तुमच्यासोबत शेअर करते. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आता घरातलं आवरले, अजून कपडे धुवायचे बाकी आहेत आणि आज आहे ना मंदिर क्लीन करायचं आहे. मंदिर तरी किंवा हा कपाट तरी, ह्याच्यावरचे बॅग वगैरे सगळं काढून पुसायचं आहे. दोघांपैकी एक कामच करून घ्यायचं आहे, कारण खूप दिवस झाले करायचं म्हणते पण होत नाही. कारण कपडेच इतके असतात ना, ते धुताना मला 1-2 तास तरी जातात. मग माझी पूर्ण एनर्जी डाऊन होते आणि 2:30 ते 3 वाजतात. मग लगेच मुलं येतात 1-1.5 तासाने, मग होत नाही. त्याच्यामुळे रोज मी विचार करते की करायचं आहे, पण होत नाही. पण आज ते करावं आणि आज फायनली ॲटलिस्ट ढगाळ तरी वातावरण झालं आहे. कारण आत्ता पण उन्हाळा असल्यासारखं ऊन पडत होतं आणि इतकं ऊन आहे ना, मला कधीच उन्हाळा किती असो, मला कधीच घामोळी किंवा फोड वगैरे कधीच आला नाही. पण या वेळेला इथे मला फोड आली, दिसत असेल इथे फोड आली आहे घामोळीची, आणि इथे एक आहे, अशी 2 फोड आली आहे. आणि ज्यांना घामोळी येत असेल माहिती आहे ना, त्यांना किती त्रास होत असेल घामोळी. कालपासून विचार करत होते की पुस्तकांना कवर लावायचा आहे, तर मी आज कवर लावायला घेतला. आणि मुलं जर लहान असतील ना तुमच्या घरी तर विचारायला नको, हा पहा कसा चुरगाळा झाला आहे कवरचा. आणि मी तसंच आज यशच्या पुस्तकांना लावलं आज कवर. त्याचे थोडेच होते. यशच्या पुस्तकांना कवर लावून झाले होते आणि काल म्हणजे त्याचे पुस्तकं 3च होते. हिचे 6 पुस्तकं आहे, पार्ट 1 पार्ट 2 असे एका सब्जेक्टचे. म्हणजे फक्त EVS हा एका सब्जेक्ट पार्ट 1 पार्ट 2 आहे, बाकी मराठी इंग्लिश जे बेसिक असतात ते. सो हे कवर लावून झालेतच. मंदिर साफ मी शनिवारीच करणार होते, पण शनिवारी पुन्हा काहीतरी काम आल्यामुळे ना ते काही झालं नाही. सो संडेच्या दिवशी मी केलं सकाळी, कारण सकाळचा थोडा वेळ ना निवांत असतो, कारण सगळे झोपलेले असतात. त्यामुळे ना स्वयंपाकाची नाश्त्याची कसलीच घाई नसते. सो मंदिरातले जितके पण फोटो फ्रेम्स आहेत ना, ते मी अगोदर काढून घेतली आणि जितक्या मूर्ती आहेत त्या काढल्या आणि स्वामींना अभिषेक घातला, बाळकृष्णाची मूर्ती आणि बाकीचे पणती दिवे वगैरे सगळे घासून ठेवले. मंदिर पण स्वच्छ करून घेतला सगळीकडून. बाजूला जी फ्रेम दिसते मंदिराची ती फक्त मला काढता आली नाही, कारण त्याला वायर अटॅच्ड आहे, ती आता दिसत नाही पण आहे. सो सगळी मांडणी करून घेतली, मी दिवा लावून घेतला, अगरबत्ती लावली, सगळे फ्रेम्स त्या जागेवरती लावले. अशी काही मी देवपूजा पण करून घेतली. त्याच्यानंतर मी कामाला लागले. मग सकाळी नाश्ता वगैरे सगळं झाल्यानंतर मी किचन ओटा क्लीन केला आणि आज थोडीशी डीप क्लिनिंग केली. सगळी धूळ वगैरे काढली, TV पुसून काढला. आणि हे दोन्ही बेड आहेत ना, त्याच्या बेडच्या मागे भरपूर घाण होते. मुलं जे खातात ना त्याचं जे रॅपर सगळं बाहेरच तिथेच फेकून देतात. मग ते दोन्ही बेड सरकवून ना आज सगळा कचरा काढला आणि भरपूर काय काय भेटलं, बॉटल्स, पिशव्या, हे ते छोटे छोटे खेळणी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या गरजेच्या आहेत त्या छोट्या खेळणी त्या बाजूला काढला, बाकीचा सगळा कचरा फेकून टाकला आणि किचन ओटा क्लीन करून मग दुपारच्या स्वयंपाकाला. असा काही माझा संडेचा दिवस गेला.
सॅटर्डे आणि संडे हा दोन्ही पण जेवढे पण छोटे छोटे क्लिप्स मी शूट केले तेवढ्याचा मी ब्लॉग केलेला आहे. छोटा ब्लॉग आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि जर काही तुमच्या सजेशन असतील माझ्या चॅनलबद्दल ब्लॉगबद्दल तर मला नक्की कमेंटद्वारे सजेस्ट करा. तोपर्यंत बाय.